एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं, घर पण सोडलं. तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं, बाकी काही विषय नव्हता. मला त्या मुलाकडून त्रास होत होता. पप्पांना फोन केलेला, सांगितलं की तू आमच्यासाठी मेलीस. मला त्या कामामुळे माझं पोट भरते, त्यामुळे मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, फक्त कमी येते मम्मी पप्पांचे, बाकी कोणाची नाही. माझी बोलायची कधी धाडस नाही झालं. मी नाही म्हणलं तर मी कमवून त्यांना घालू शकते, पण माझी इच्छा आहे ती. आज तुम्हाला मी माझी रिअल स्टोरी जी आहे, माझी पूर्ण जी गोष्ट आहे लाईफची, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. जे माणसांचा दृष्टिकोन आहे आता माझ्याकडे बघण्याचा, की ही डान्स करते, ही छपरी आहे असं वगैरे काही, तर मला वाटतंय थोडं काही ना तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.